Hello, hello. This is the My Artifact episode number 885. आजची तारीख आहे 10 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:15 वाजले आहे. कधी कधी ॲक्च्युली मी ज्याप्रमाणे विचार करतो किंवा मी ज्याप्रमाणे काही कार्य करतो किंवा समथिंग आय डू किंवा म्हणजे अशा काही गोष्टी केल्याने काही जणांना हर्ट होते या आणि यासाठी नाही का आपल्याला एक प्रकारे प्रिकॉशन घ्यावं लागेल. म्हणजे कधी कधी नाही का आपण खूप जास्त एक्सायटेडमध्ये जातो आणि असं काही करून घेतो. म्हणजे कसं आपल्याला तर चांगलं वाटते बट दुसऱ्या लोकांना चांगलं वाटत नाही. म्हणजे जे आपल्या जवळचे लोक आहेत त्यांना चांगलं वाटत नाही या गोष्टी. कसं आहे आपण ज्या पद्धतीने विचार करतो की कोणत्या गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी वाईट असल्या पाहिजे हे आपल्यापुरती असतं. म्हणजे जेव्हा आपल्या अशी काही ना काहीतरी इन्सिडन्स असतात. मी सरळ एवढे एक्झाम्पल घेऊन वगैरे सरळ सांगत नाही. मी सरळ डायरेक्ट प्रॉब्लेमवर येतोय. तू इकडलं तिकडलं गोष्टी सांगण्यापेक्षा आपण सरळ पॉईंटवर येऊन बोललं ना तर बिलकुल बेटर आहे. या सो का म्हणत होतो मी म्हणत होतो की या सरळ पॉईंटवर येऊ. ॲक्च्युली काय झालं की आज सकाळी उठलो ॲक्च्युली आज खूप उशिरा उठलो. आज 7:30 वाजता उठलो. मला वाटलं होतं का मी आज 9:15 वाजताची मुंबई मेल पकडतो बा. मुंबई मेलनी नागपूरला जातो, क्लासेस करतो, संध्याकाळी वापस करतो. बट ॲक्च्युली काय झालं की साला आज मी गेलोच नाही. व्हाय? कारण मला कळलंच नाही का आपल्याला करायचं काय. काल मी सांगितलं होतं मग आज मला खूप जास्त काम आहे. म्हणजे कसं आहे की घरची आज किरायेदार वगैरे येणार आहे तर ते घरची साफसफाई करून वडिलांनी पैसे काढायला लावले. मग त्याच्यानंतर मग सूरज वगैरे येणार आहे, मग त्याची ते पाहावं लागेल वगैरे वगैरे. तर या साऱ्या गोष्टी नाही का एकदम एका वेळ झाल्या. त्यामुळे मी काल एकदम भ्रमितच झालो का उद्या जाऊ का नाही जाऊ. म्हणजे आज जाऊ का नाही जाऊ एकदम हेच झालो का. या सकाळचा दिवस निघाला मी डिसाईड केलं का काही हो आपण चाललं जायचं. या तर मी 9:15 गाडी पकडण्यासाठी 7-7:30 वाजता घरी गेलो. तयारी वगैरे केली. 9 वाजेपर्यंत मी पूर्ण तयारी वगैरे केली आणि आता 9 वाजता निघणारच घरून. तर मी विचार केला, आई म्हणे पहिले पैसे काढ म्हणे आणि पैसे काढून जा म्हणे. तर समजा जर मी पैसे काढायला गेलो तर मग याच्यामध्ये समजा माझी गाडी मिस झाली असती आणि याच्यामध्ये माझी गाडी मिस झाली असती आणि याच्यामध्ये माझी गाडी मिस झाली असती आणि मग कसं मग शालीमारने गेलो असतो. म्हणजे एक प्रकारे ते गाडी मिस झाली तर माझं एकदम डाऊन झालं. म्हणजे कसं की म्हणजे आय डोंट नो असं वाटतं का बस जाऊ नाही आणि गेलोच नाही. मग काय मग मी पैसे काढून आणले. पैसे काढून आणल्यानंतर मग विचार केला की आज सुट्टी घेतली आहे ना ते याचा प्रॉपर युटिलाइज करायचा. मग मी का सगळे जे काही वाड्याचं काम आहे जे घर खाली काम करत होतं म्हणजे खालचं किरायेदार वगैरे येणार आहे तर पूर्ण घराची साफसफाई केली. मग त्याच्यानंतर काय केलं, घराची साफसफाई केली, पैसे आणून दिले, गाडी सर्व्हिसिंगला टाकली आणि त्याच्यानंतर मग मी घरी चांगला आरामात बसून खूप वरती मस्त गाणे लावून बसून राहिलो. आणि अचानक मी आपले फोटोज वगैरे पाहून राहिलो पुराणे वगैरे. आणि मला वाटलं काय हे जे फोटोज आहे हे आपल्या मित्रांना शेअर केलं पाहिजे. ते दारूची वगैरे पार्टी नाही केली का आणि आपण तिकडे डोठ्याला गेलो होतो तिथलं तर करावं हे मोमेंट आपण शेअर करावं मित्रांसोबत असं वाटलं. सो मग मी काय केलं की ते फोटो मी शेअर केले ते दारूचे आणि ते इथे आपण रोठा डॅमवर गेलो तिथले. तर काय आहे की सरला आता मी तर शेअर केले, मला चांगलं वाटलं राव ते शेअर करताना. बट काय आहे की काही लोकांना नाही आवडत राव. म्हणजे बादलला नाही आवडलं राव कारण त्यात कसे आपले दारूचे वगैरे फोटोज वगैरे आहे. आणि ग्रुपमध्ये काय आपले मित्र तर आहे सोबत 2-3 लेडीज पण आहे. श्रुतिका आहे, श्रुती डोबळे आहे आणि कोणी का पाहते कोणी का नाही पाहत. सो मी विचार केला राव
मग मी सेंड करून दिला. मी सेंड करायच्या अगोदर मी हा विचार केलाच नाही, राव सेंड करूनच देऊ म्हणलं या. नंतर मग मी खेळायला गेलो. मग बादल म्हणे यार तू कशाला फोटो पाठवते. मग मी म्हणलं अरे काही ना होत वगैरे वगैरे. त्याला कन्व्हिन्स करता करता मी त्याची बाजू पण एक प्रकारे डोक्यामध्ये आणली. कशाला त्याच्या माइंडमध्ये का होत असेल राव, त्याच्या बाजूने थोडा आपण विचार करू. तर त्याच्या बाजूने थोडासा विचार केला तर कळलं राव आपण थोडंसं रॉंग पडत आहे. म्हणजे काही काही गोष्टी आपण नाही का आपण पण समजायला घ्यायला पाहिजे की कशाप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी नाही का सर्वात इम्पॉर्टंट आई वडील. कारण तुम्ही जे करता याचा परिणाम तुमच्या आई वडिलावर खूप जास्त होतो. मग सेकंड आहे बाकीच्या गोष्टी राहू या. म्हणजे मी बाकीच्यांचा काही विचार वगैरे करत नाही, बट कधी कधी अशा लोकांचा पण विचार करायला लागते जे लोक नाही का आपल्याशी निगडीत असते नेहमी. ते लोक आपल्याला हॅपीनेस देतात जस्ट लाईक मित्र. सो मग म्हणलं यार राहू दे म्हणलं. म्हणजे कसं की आपण केली ते गलती झाली. सो या आणि पुन्हा असं होणार नाही. म्हणजे काय यार, म्हणजे आपलेच तर मित्र आहे. आता आपल्याच मित्रामध्ये आपलेच फोटो शेअर करून राहिलो याच्यामध्ये काय यार. बरं काही जण वेगळे असतात आणि त्यांचे समजण्याचा दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. आणि हे आपलं समजून घ्यायला पाहिजे. आणि कसं आहे की कोणते डिसिजन घ्यायचा अगोदर प्रॉपरली विचार करायला पाहिजे. लोक असेच एकदम विचार करतात, पण आपण कसं प्रॉपरली विचार करून घेतो. सो दॅट्स इट. बाकी अजून काही बोलायचं वगैरे एवढंच पाहिजे या. आज काही नाही, आज खेळायला गेलो नंतर तिकडे रेल्वे लायब्ररीमध्ये थोडंसं जेवण करायला गेलो आणि आता आलो. तुझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. सो या वाढदिवस आहे. सो बाकीचं काही नाही. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 885. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. आवाज येत आहे? Hello, this is the My Artifact episode number 885, 886, 887, 888. Hello, this is the My Artifact episode number 888. आजची तारीख आहे 13 ऑगस्ट 2017. आता वाजले काही रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आज संडे ॲक्च्युली. काल रात्री कसं मला त्या दिवशी म्हणजे काल मी गेलो होतो क्लासेसला आणि मला माहीत पडलं की माझा इंटरव्ह्यू आहे सेम म्हणजे जिथे अगोदर होता तिथेच आहे इंटरव्ह्यू. त्यासाठी पहिले टेस्ट आहे. सो मी त्याची प्रिपरेशन करत होतो. तर काल संध्याकाळी मी या लॅपटॉपमध्ये ऑटोकॅड इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करून आलो होतो, बट ॲक्च्युली ते झालंच नाही. सो मग मी डेस्कटॉपवर इन्स्टॉल केलं आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करत होतो. आता डेस्कटॉप तर इथे आपण घेऊ शकत येत नाही, त्यामुळे मी तिथेच प्रॅक्टिस करणं पण जरुरी आहे. तर मग मी तिथेच होतो रात्रभर घरी आणि थोडी बहुत प्रॅक्टिस वगैरे केली. मला कंटाळा आला तर बिग बँग थिअरीचे काही एपिसोड वगैरे बघितले. आजचा रविवार संडे आणि नेहमीप्रमाणे संडे आढळून म्हणजे जेव्हा मी ड्युटीवर होतो ना तेव्हा मी माझ्याजवळ म्हणजे संडेची वाट खूप चांगल्याने पाहत होतो का आज संडे आहे, काही ना काहीतरी अमेझिंग दिवस आहे आणि या दिवशी काही ना काहीतरी अमेझिंग फॅक्ट होणार. मी याचा विचार खूप करत जाऊ, बट ॲक्च्युली आता असं काही होत नाही. संडे इज जस्ट लाईक बिंग रिअली नॉर्मल टू मी. बट हे असं नॉर्मल राहणार नाही, कारण आता आपण आपल्याला जॉब लागणार आहे. आणि मी एवढं सांगतो, डेफिनेटली सांगतो का आपल्याला जॉब लागणार आहे. कारण आता मला ट्रिक माहीत पडली का ते टेस्ट क्रॅक कशी करायची. आता विदाऊट एनी स्टडीज आपण ती एक्झाम क्रॅक करू शकतो. ॲक्च्युली ती फाईल फक्त डेस्कटॉपवर सेव्ह करायची, दॅट्स इट, बाकी काहीच नाही. बट थोडं बहुत माहीत असणं गरजेचं आहे. सो ऑल दिस थिंग आय हॅव टू बी वरीड अबाउट. सो त्यामुळे मी कालपासूनच स्टडी करत होतो.
आज सकाळी पण मी खेळायला नाही गेलो. आज सकाळी सगळेजण खेळायला गेले, बट ॲक्च्युली आज संडे आहे त्यामुळे सगळेजण खेळायला जातात. बट मी आज खेळायला नाही गेलो. आज मी घरीच होतो आणि घरीच प्रॅक्टिस केलं. या खूप चांगली प्रॅक्टिस केली आज, मस्त. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर मग बिग बँग थेरी एपिसोड बघितले. मग मला काफी गरम होत होते या कारण ॲक्च्युली कसं आहे की खाली जाऊ शकत नाही कारण ती चौपट लावली नाही, वरती जाऊ शकत नाही कारण वरती काम सुरू आहे. सो फक्त एकच रूम होती, सोनूची रूम. आणि सोनूच्या रूममध्ये कसं इट जस्ट बीन रिअली हॉट टू मी, काफी गरम वाटत होतं. मग जेवढी प्रॅक्टिस केली मग फ्रेश वगैरे झालं. मग इथेच होतो दुपारी. संध्याकाळी मग मी घरी गेलो, थोडसा काम वगैरे होतं, जेवण वगैरे करून आता उद्या तर कोणी चाललं नाही क्लासेसला, बट मी उद्या जातो राहू कारण हे महत्त्वाचं आहे. आणि कारण आपल्याला माहीत पडलं पाहिजे का केव्हा जायचं आणि काय जायचं. अजूनपर्यंत मी सरांसोबत खुलून बोललो नाही आहे. सर म्हणजे हो आहे म्हणे, बट आय डोंट नो कसं आहे, काय आहे, केव्हा आहे. आता कोणी म्हणते परवा आहे, मंगळवारी तर 15 ऑगस्ट आहे. सो हाऊ आय डोंट नो. तरी मी उद्या जाईनच. सो आता एवढंच. सो ॲक्च्युली फर्स्ट थिंग, आणि मी काही गेल्या कालपासून मी नवीन करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. मी मोबाईल उचलू का? मोबाईल उचलला माईट बी बंद करू शकते कारण नेक्स्ट टॉपिक याच्यामध्येच आहे. आता मी काय करत आहे डूड, कारण जे आपण बायनरी कोडचे सेगमेंट वगैरे आपण लिहिले होते, पूर्णच्या पूर्ण सेगमेंट, ते iCloudवर सेव्ह आहे. iCloud नाही, सॉरी, गुगल क्लाउडवर सेव्ह आहे. आणि काल रिसेंटली मी त्याला एडिट करून वाचत होतो आणि त्याला लिहित होतो. सो ॲक्च्युली मला एक माहीत पडलं की आपण हे काम करू शकतो. जो माझा फालतूचा वेळ असतो, जो असा टाईमपासमध्ये जातो, तो वेळ मी माझ्या या स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये समजा जर घालीन तर इट विल बी रिअली नाईस. कारण आपण इमॅजिन करतो हे एक वेगळं पार्ट आहे, स्क्रिप्ट लिहितो हे एक वेगळं आहे. कारण स्क्रिप्टमध्ये काफी डिटेलिंग असते, बहुत डिटेलिंग असते या. आणि ज्याप्रमाणे मी स्क्रिप्ट लिहिले आहे ना, इट्स रिअली नाईस. म्हणजे मी खूप चांगल्याने लिहिली आहे, प्रत्येक गोष्ट बहुत चांगल्याने लिहिली आहे. आणि मला वाटते का आपण स्क्रिप्ट डायरीवर किंवा कुठे पेपरवर लिहिण्यापेक्षा बेटर आहे आपण या आयफोन तर आहे आपल्यापाशी. सो दनादन सुरू करून द्यायचं. जो आपला 1 घंटा भेटतो त्या 1 घंट्यात मस्त टायपिंग सुरू करून द्यायचं. कारण दॅट्स अ रिअली ग्रेट थिंग. कारण याच मोमेंटमध्ये आपण एक प्रकारे एनर्जाइज असतो आणि तेव्हाच आपण काही ना काहीतरी करतो. सो मी ठरवलं की उद्या जो टाईम माझा ट्रॅव्हलिंग टाईम असतो, त्या ट्रॅव्हलिंग टाईममध्ये फालतूचा कोणता पण टाईम असतो, त्या टाईममध्ये मी हे स्क्रिप्टचं काम करावं. बट जोपर्यंत साला आपण स्टेबल राहत नाही तोपर्यंत स्क्रिप्टचं काम होणार नाही. कारण जॉबमध्ये कसं आहे की आपल्याला जायचं, मग त्याच्यात आपला खूप खाली वेळ होता. जोपर्यंत आपल्याला जॉब लागत नाही तोपर्यंत आपल्याला खाली वेळ भेटत नाही. खाली वेळ म्हणजे असं म्हणण्याचा अर्थ आहे का, म्हणजे जॉब लागली तर आपली एक प्रकारे मग टेन्शन कमी होऊन जाईल. मग आपलं कसं, मग आपण आपल्या याच्यावरच भिडून राहू. मग आणि जे काही ऑल इंटेन्शन आहे ते सगळे याच्यावरच जाईल. सो त्याचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरात लवकर माझी बायनरी कोडची स्ट्रक्चर स्क्रिप्ट पूर्ण कम्प्लीट होईल. So this is the end. This is the My Artifact episode number 888. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 889. कारण कसं कालचा आर्टिफॅक्ट आपण ॲक्च्युली केला नाही ना. सो 889. आजची तारीख आहे 15 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. बट युजली हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. कालची तारीख होती 14 ऑगस्ट 2017. आणि काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड का केला आणि वाय मी प्रत्येक दिवशी 2 आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहतो. म्हणजे एक दिवशी लॅग आणि दुसऱ्या दिवशी 2 आर्टिफॅक्ट एपिसोड, एक दिवशी लॅग आणि दुसऱ्या दिवशी 2 आर्टिफॅक्ट. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. कधी कधी टाईम भेटत नाही किंवा आर्टिफॅक्ट एपिसोड समजा रेकॉर्ड झाला तर इतकं प्रॉपरली रेकॉर्ड होणार नाही. वाय? कारण आर्टिफॅक्ट एपिसोड इज नॉट जस्ट बिंग अबाउट डेली रेग्युलेशन. आय हॅव टू टेल यू,
म्हणजे मी या कॅमेऱ्यासमोर माझ्या डेली बेसिस कसं आहे की मला टाईम भेटला की मी या सगळ्या गोष्टी सांगेन. ऑफकोर्स आता मी इथे आलो आहे, आता माझ्यापाशी टाईम आहे, तर मी सांगेनच या सगळ्या गोष्टी. बट काल माझ्यापाशी टाईम नव्हता ना राव. काल जे झालं इट्स रिअली अमेझिंग आणि रिमार्केबल थिंग अँड आय नेव्हर फॉरगेट इन माय लाईफ. कारण या ज्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत इट्स कम्प्लिटली अमेझिंग. काल तर अरे बापरे. पहिले कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड सांगतो. सो कालची तारीख होती 14 ऑगस्ट 2017. कालचा सोमवार होता एक. आणि युजली सगळेजण म्हणे मग का कोणी येणार नाही म्हणे क्लासेसला. बट कसं की मला सरांनी सांगितलं की तुमची PMI आहे म्हणे, म्हणजे टेस्ट आहे म्हणे याची ऑटोकॅडची, सो तू प्रिपेअर राहा म्हणे. सो मला माहीत नव्हतं का हे टेस्ट केव्हा आहे काय आहे. तर फोन करण्यापेक्षा बेटर आहे का आपण तिथे क्लासेसला जाऊ आणि प्रॉपरली डिस्कस करू या सगळ्या गोष्टी. सो मी तसंच केलं. मी क्लासेसला गेलो आणि मस्त ऑटोकॅडची प्रॅक्टिस केली. या ॲक्च्युली नाही का मी तिथे 11 वाजता पोहोचलो. 11 ते 3:30 वाजेपर्यंत मस्त प्रॅक्टिस केली. म्हणजे करीब 4.5 घंटे मी युजली ऑटोकॅडची मस्त प्रॅक्टिस केली. आणि इट्स विल रिअली नाईस का मी एवढी प्रॅक्टिस केली आणि असं वाटलं की मी आज म्हणजे मी काही ना काहीतरी केलं या. आणि माझ्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी मी हा दिवस वेस्ट नाही केला आणि या दिवशी मी काही ना काहीतरी केलं. सो इट्स रिअली फॅन्टॅस्टिक. सो 3:30 वाजेपर्यंत मस्त प्रॅक्टिस केली. 3:30 वाजता मग मी खाली झालो विदर्भनी घरी आलो. घरी आल्यानंतर चला मग असं वाटलं की चला आपण थोडंसं टाईम मित्रांसोबत सेलिब्रेट केलं पाहिजे. कारण गेले 2 हफ्ते मी कसं खेळायला तर जाऊनच नाही राहिलो आहे. आणि अनदर थिंग इज काय की खूप सारे कामं येऊन राहिलं आहे संध्याकाळी. म्हणजे घरी आलो का पाणी भरणं, म्हणजे युजली पाणी ना भरत पण इकडे तिकडे जाणं वगैरे. सो इट जस्ट मी. सो कालचा दिवस मला भेटला. सो कसं आहे मी आल्याबरोबर पहिले हातपाय धुतले आणि पिंटीकडे गेलो. आणि मग पिंटीकडे गेल्यानंतर मग सगळेजण होते. मग आमचा भुट्टा खायचा प्लॅन बनला. ते नाही का रे स्वीटकॉर्न या. सो आम्ही सगळेजण 8-8:30 वाजता स्वीटकॉर्न खायला गेलो तिकडे. आणि स्वीटकॉर्न खाल्ले. तिथे श्रुतिका होती, सगळेच जण होते, आम्ही 6 जण होतो आणि श्रुतिका पण होती. मग ते स्वीटकॉर्न वगैरे खाल्ले. त्याच्यानंतर मग घरी आलो. मग मी म्हणलं की तुम्ही वाड्यावर या बा इथे. मग आम्ही काफी एन्जॉय केला. कारण आज तर ॲक्च्युली सुट्टीच आहे. तर कसं की काही टेन्शन नाही, मस्त 10 वाजेपर्यंत झोपलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो कसं आहे की सगळ्यांना बोलवलं मी आणि सगळेजण आले. पहिले तर चिवडा खायचा प्रोग्राम बनला होता, तर चिवडा खाल्ला. त्याच्यानंतर एखादी पिक्चर पाहायचा प्रोग्राम बनला, तर पिक्चर नाही पाहिला. आम्ही खेळलो दमशराज. दमशराज म्हणजे काय असते की 2 ग्रुप असते. 2 ग्रुपमध्ये कसं आहे, एक ग्रुप नाही का कानामध्ये पिक्चरचं नाव सांगा ना आणि ते नाही का आपल्या हाताद्वारे आपल्या टीमला सांगण्याचा प्रयत्न करणं का या पिक्चरचं नाव काय आहे, बट आवाज बंद, म्हणजे सांगायचं नाही. जस्ट लाईक आता मैंने प्यार क्यों किया. सो याला समजा आपल्या मित्रांना काय सांगायचं आहे, मैंने प्यार क्यों किया. आता मी हे सांगून राहिलो कारण हे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. पण युजली माझं तोंड बंद असते जेव्हा सांगायचं दिसतं. सो 4 शब्द आहे. तर त्यातला पहिला शब्द मैंने, दिल, प्यार. त्याच्यानंतर मैंने प्यार क्यों किया. मला इट इज बीन रिअली नाईस टू प्ले विथ फ्रेंड्स. कारण जेवढे जास्त मित्र असेल कारण तेवढं बहुत मजा येते ना. आणि मुलीसोबत तर खेळायला अजून जास्त मजा येते. बट काल युजली मुली नव्हत्या, आम्ही मित्रामध्येच मजा केलो होतो. बट पिंटी म्हणे का आम्ही जेव्हा बँगलोरला गेलो होतो म्हणे तेव्हा आम्ही युजली हाच गेम खेळला म्हणे. आणि तेव्हा मी इमॅजिन केलं साला काय मजा आली असेल मला त्याला बहुत जास्त. सो काल आम्ही तो गेम खेळता रात्रीचे 3 वाजले, 3-3:30 वाजले. तरीही सगळं कोणी बोरियत घरी नाही. बस सांगून चालायचं नाचताना मी बादल आणि विकी भाऊ एक टीममध्ये होतो. वैभव, सुबोध आणि राहुल एका टीममध्ये होते. आणि आम्ही तिघं जण मस्त खेळून होतो. प्रवेश होता पण युजली तो झोपून गेला. तो कसं युजली कधी राहत नाही आणि आला ते एकदम वेगळाच राहतो. सो या बट आम्ही मस्त 6 जण मस्त खेळलो. मग कसं रात्री 3 वाजता मग उठून कुठे आर्टिफॅक्ट एपिसोड करणार आहे. सो या सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 889. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र.